लवकरच गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे आणि गणपती बाप्पाचं आगमन झालं की आपण 10 दिवस बाप्पाच्या प्रसादासाठी वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनवतच असतो। तर त्यापैकीच हे एक बेसन मोदक आज इथे आपण बनवून तयार केलेले आहेत। बेसन पासून बनवलेले असले तरी चवीला ते बेसन लाडू प्रमाणे न लागता अगदी पेढ्याप्रमाणेच लागतात। मस्त असे मऊसूत तयार होतात आणि 8 ते 10 दिवस ते व्यवस्थित टिकतात। बनवायला सुद्धा हे अतिशय सोपे आहेत। अगदी कमीत कमी मेहनतीमध्ये झटपट बनून तयार होतात। त्यामुळे गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी किंवा खिरापतीसाठी जर तुम्हाला काही बनवायचं असेल तर हे असे मस्त तोंडात टाकताच विरघळणारे आणि झटपट तयार होणारे माव्याच्या खव्याच्या चवीचे बेसन मोदक तुम्ही नक्की करू शकता। तर आता हे बेसनाचे मोदक कसे बनवायचे ते बघूया। तर बेसनाचे मोदक बनवण्यासाठी इथे बघा मी 2 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। घरातली कोणतीही एखादी वाटी घ्यायची आणि त्याने आपल्याला सगळं साहित्य मोजून घ्यायचं आहे, म्हणजे मग साहित्याचं प्रमाण चुकणार नाही आणि मोदक सुद्धा तुमचे बिघडणार नाहीत। तर हे बघा इथे मी 2 वाट्या बेसन पीठ घेतलेलं आहे आणि सारख्याच वाटीने इथे मी अर्धी वाटी घट्टसर तूप घेतलंय। तर 2 चमचे सुरुवातीला तूप मी पॅन मध्ये काढून घेतलेलं आहे आणि आता तूप वितळल्यानंतर आपल्याला हे बेसन पीठ यामध्ये काढून घ्यायचंय। सगळंच तूप आपल्याला एकाच वेळेला यामध्ये घालायचं नाहीये, तर थोडं थोडं तूप घालून आपल्याला बेसन पीठ छान असं भाजून घ्यायचंय। सुरुवातीला 2 चमचे तूप घालून बेसन पीठ चांगलं भाजून घ्यायचं आणि भाजत असताना ना बेसन पिठाच्या आपल्याला गुठळ्या मोडत राहायच्या आहेत। बेसन पीठ भाजत असताना ना यातल्या गुठळ्या मोडून घेतल्या की म्हणजे मग बेसन पीठ छान एकसारखं भाजलं जातं आणि मस्त असं खुसखुशीत होतं। तर मंद गॅसवरती आहे ना याला मी 2 मिनिटांसाठी छान भाजून घेतलं। आता आणखीन 2 चमचे तूप आपण यामध्ये घालून घेऊ। बेसन पीठ भाजत असताना असं थोडं थोडं करून तूप घालायचं, म्हणजे मग बेसन पीठ छान भाजलं जातं आणि यातल्या गुठळ्या मोडायला सुद्धा आपल्याला सोपं जातं। बेसन पीठ व्यवस्थित भाजल्यामुळे मोदक सुद्धा चवीला छान लागतात। तर मी आणखीन 2 चमचे तूप घातलं आणि याला आहे ना मंद गॅसवरती साधारण 2-3 मिनिटांसाठी पुन्हा एकदा याला व्यवस्थित एकसारखं परतून घेत भाजून घेतलेलं आहे। तर असंच थोडं थोडं तूप घालत बेसन पीठ छान आहे ना मंद गॅसवरती आपल्याला भाजायचे। बेसन पीठ भाजत असताना ना गॅस कुठेही आपल्याला मोठा करायचा नाही। मंद गॅसवरती बेसन पीठ छान असं भाजून घेतलं ना की म्हणजे मग मोदक चवीला खूप छान लागतात, मस्त खुसखुशीत होतात। तर आणखीन 2 चमचे मी तूप घातलेलं आहे आणि याला आहे ना मी पुन्हा एकदा छान असं मंद गॅसवरती परतून घेते। तर हे बघा यातल्या ना गुठळ्या बऱ्यापैकी मोडत आलेल्या आहेत आणि याचा रंग सुद्धा ना थोडासा बदललेला आहे। तर जवळपास आहे ना सुरुवातीपासून आत्तापर्यंत 6 ते 7 मिनिटं झालेली आहेत। मी बेसन मंद गॅसवरती एकसारखं परतत छान असं भाजून घेत आहे। बेसन व्यवस्थित भाजलं गेलं आणि बेसनाचा कच्चेपणा नाहीसा झाला ना की मस्त असा बेसन भाजलेल्याचा सुगंध येतो। आणि हे बघा तुम्ही इथे बघू शकता बेसनाचा आहे ना आता रंग बदलायला सुद्धा सुरुवात झालेली आहे। 2-2 चमचे मी यामध्ये तूप घालत बेसन पीठ छान असं बघा हलकासा रंग बदलेस तोपर्यंत आणि मस्त असा सुगंध येईस तोपर्यंत चांगलं भाजून घेतलेलं आहे। मस्त असं हे खुसखुशीत झालेलं आहे आणि छान बेसन पीठ भाजून झालं की आता यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत पाव वाटी मिल्क पावडर। मिल्क पावडर घातल्यामुळे ना बेसन चवीला अगदी माव्याप्रमाणे किंवा पेढ्याप्रमाणेच लागतात। मिल्क पावडर यामध्ये घालायची, व्यवस्थित आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। मिल्क पावडर घातल्यानंतर सुद्धा आपल्याला मंद गॅसवरती ती यामध्ये मिसळून घ्यायची। गॅस कुठेही अजिबात मोठा करायचा नाही। मिल्क पावडर यामध्ये घातल्यानंतर याला आपल्याला खूप जास्त वेळ परतायचं नाहीये, भाजून घ्यायचं नाहीये। फक्त मिल्क पावडरच्या गुठळ्या मोडून घ्यायच्यात आणि ती बेसन पिठामध्ये आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। मिल्क पावडर घालून बेसन पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलं। यामध्ये बघा अजिबात गुठळ्या शिल्लक राहिलेल्या नाहीयेत। छान असं हे मोदकाचं प्रेमिक्स किंवा मिश्रण तयार झालेलं आहे। गॅस बंद करायचा आहे आणि याला थोड्या वेळासाठी आता आपण बाजूला ठेवून देणार आहोत। आता यानंतर आहे ना मी गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला 1 वाटी साखर काढून घ्यायची आहे। ज्या वाटीने मोजून आपण 2 वाटी बेसन पीठ घेतलेलं होतं ना त्याच वाटीने मोजून 2 वाटी बेसन पिठासाठी इथे मी 1 वाटी साखर घेतलेली आहे। आता सारख्याच वाटीने ना आपल्याला यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचंय। साखर पाण्यामध्ये पूर्णपणे भिजेल बुडेल इतपत पाणी आपल्याला यामध्ये घालायचंय आणि याचा आहे ना आपल्याला एकतारी पाक तयार करून घ्यायचा आहे। सुरुवातीला आहे ना आपल्याला मोठ्या गॅसवरती साखर पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळून घ्यायची आहे। साखर पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळली गेली की गॅस मध्यम करायचा आणि मध्यम गॅसवरती आपल्याला या मिश्रणाला 4 ते 5 मिनिटं छान असं शिजवून घ्यायचं आहे। साखरेचा पाक तयार करत असताना साखर भिजेल इतपतच पाणी आपल्याला साखरेमध्ये घालायचं आहे, म्हणजे मग पाक अगदी व्यवस्थित तयार होतो आणि झटपट बनतो।
तर हे बघा, सुरुवातीपासून आत्तापर्यंत 5 ते 6 मिनटं झालेली आहे. हे मिश्रण मी शिजवून घेत आहे. साखर पूर्णपणे विरघळलेली आहे आणि पाक बघा तयार झालाय की नाही हे आपण चेक करून बघू. 2 बोटांच्या मध्ये हे मिश्रण घ्यायचं आणि थोडंसं खेचून बघितलं तर एक तार तयार होत असेल तर समजायचं की पाक आपला व्यवस्थित तयार झालाय. आता मी गॅस बंद केलेला आहे. त्यानंतर यामध्ये थोडीशी विलायची आणि जायफळाची पावडर घातली. त्याचबरोबर मी यामध्ये 3-4 थेंब खाण्याचा पिवळा रंग घातलेला आहे आणि 7 ते 8 मी केशराच्या काड्या घातल्यात. केशराच्या काड्या आणि खाण्याचा रंग घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे. आता हे सगळं आहे ना आपल्याला पाकामध्ये व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे भाजलेलं बेसन पीठ आणि मिल्क पावडरचं हे मिश्रण. तर हे मिश्रण पाकामध्ये घालत असताना गॅस आपल्याला मंद ठेवायचा आहे किंवा तुम्ही गॅस बंदसुद्धा करू शकता. थोडं थोडं हे मिश्रण आपल्याला या पाकामध्ये घालायचं आणि याला ना मिसळून घ्यायचं आहे. असं थोडं थोडं करून घातलं की म्हणजे मग बेसन पिठाच्या किंवा या मिश्रणाच्या आहे ना पाकामध्ये गुठळ्या तयार होत नाही आणि हे मिश्रण पाकामध्ये व्यवस्थित आपल्याला मिसळतासुद्धा येतं. थोडं थोडं करून हे मिश्रण पाकामध्ये आपण घालून घेतलेलं आहे. आता याला आहे ना व्यवस्थित आपल्याला पाकामध्ये मिसळून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, हे करत असताना गॅस आपल्याला मंदच ठेवायचा आहे आणि जर का गॅस बंद केलेला असेल तर गॅस ऑन करायचा आणि 2-3 मिनिटासाठी फक्त याला आपल्याला आहे ना पाकामध्ये मिसळून घेईस तोपर्यंत थोडंसं परतून घ्यायचं आहे. हे करत असताना बेसन पिठाच्या गुठळ्या मात्र आपल्याला होऊ द्यायच्या नाहीत. अगदी 2 ते 3 मिनिटातच हे मिश्रण बघा घट्टसर व्हायला सुरुवात होते. तर हे बघा 2-3 मिनिटासाठी मंद गॅसवरती हे मिश्रण मी ना परतून घेतलेलं आहे आणि त्यानंतर बघा हे छान असं जमून आलेलं आहे. अजिबात हे सैलसर किंवा पातळ असं झालेलं नाही आहे. अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सी याची आलेली आहे. तर आता आपल्याला आहे ना या स्टेजला गॅस बंद करायचा आहे. गॅस बंद करून हे मिश्रण बघा मी आता ताटामध्ये काढून घेतलेलं आहे. मस्त असं हे पेढ्याप्रमाणे छान मऊसूत झालेलं आहे. आता हे मिश्रण पूर्णपणे थंड होऊ न देता थोडंसं हाताला सोसवेल इतपत थंड झालं की मग लगेच आपण याचे मोदक तयार करून घेऊ. आता मोदक बनवण्यासाठी इथे बघा मी हा पट्टीचा साचा घेतलेला आहे. म्हणजे मग एकाच वेळेला आपले 5 मोदक बनून तयार होतात. तर सुरुवातीला आपल्याला आहे ना साच्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे म्हणजे मग मिश्रण याला चिकटत नाही. प्रत्येक वेळेला आपल्याला आहे ना याला तूप लावायची अजिबात गरज नाही आहे. 2-3 बॅच केल्यानंतर आपण याला एखाद्या वेळेला तूप लावून घेऊ शकतो. मोदक छान दिसावेत याकरता मी इथे बघा थोडेसे पिस्त्याचे काप घालून घेतलेले आहेत. साचा असा बंद करायचा आणि त्यानंतर आहे ना थोडं थोडं मिश्रण आपल्याला घ्यायचं आहे आणि साच्यामध्ये घट्ट असं आपल्याला दाबून भरून घ्यायचं आहे. म्हणजे मग त्याच्या ज्या पाकळ्या किंवा मोदकाच्या कळ्या आहेत त्या छान खुलून येतील. मोदकसुद्धा दिसायला अतिशय सुंदर आणि आकर्षक दिसतील. असं साच्यामध्ये दाबून मिश्रण भरून घेतलं की मस्त असे कळीदार मोदक बनून तयार होतात. जर तुम्हाला स्टफिंगसाठी यामध्ये काही घालायचं असेल तर तुम्ही एखादा बदाम किंवा ड्रायफ्रूटचे तुकडे किंवा मनुके घालू शकता आणि छान हे स्टफिंगचे सुद्धा मोदक तुम्ही तयार करू शकता. साच्यामध्ये छान असं हे मिश्रण दाबून भरलं की त्यानंतर आहे ना आता आपण साचा उघडून बघू. तर हे बघा अतिशय सुंदर छान असे कळीदार सुबक आणि मस्त नाजूक असे हे मोदक बनवून आपले तयार झालेले आहेत. तर आता एक एक करून मोदक आपल्याला आहे ना यातला बाजूला काढून घ्यायचा आहे. तर तुम्ही इथे बघू शकता किती सुंदर असा हा मोदक दिसतोय. आता आहे ना एक एक करून मोदक आपण साच्यातून बाजूला काढून घेऊ. तर मिश्रण बघा साच्याला अजिबात चिकटत नाही. अगदी अलगद मोदक साच्यातून बाहेर निघतोय कारण आपण हे जे मिश्रण आहे ते अगदी व्यवस्थित बनवून तयार केलेलं होतं. त्यामुळे मस्त असे हे मोदक आपले कळीदार सुंदर आणि आकर्षक बनून तयार झालेले आहेत. आता शिल्लक राहिलेलं जे मिश्रण आहे ना त्याचे सुद्धा मी अशाच पद्धतीने मोदक तयार करून घेते. मोदकाचं मिश्रण जर तुम्हाला खूप जास्त पातळ सैलसर वाटत असेल ना तर त्यामध्ये तुम्ही थोडासा सुक्या खोबऱ्याचा कीस घाला किंवा थोडीशी मिल्क पावडर त्यामध्ये घातली तरीसुद्धा चालेल. म्हणजे मग मिश्रण चांगलं जमून येईल आणि मोदकसुद्धा व्यवस्थित होतील. किंवा मिश्रण जर तुमचं कोरडं झालेलं असेल तर अशा वेळेला थोडासा दुधाचा हबका मारा किंवा 3-4 चमचे वितळलेलं तूप घाला. म्हणजे मग मिश्रण कोरडं राहणार नाही, व्यवस्थित जमून येईल आणि मोदकसुद्धा चांगले बनून तयार होतील. तर हे बघा छान असे हे इथे मी बेसनाचे मोदक बनवून तयार केलेले आहेत. सगळे मोदक आपले या ठिकाणी बनवून तयार झालेले आहेत. अतिशय सुंदर आकर्षक आणि रेखीव असे हे कळीदार बेसनाचे मोदक आपले बनवून तयार होतात. अवघ्या 15 ते 20 मिनिटात हे मोदक आपण बनवून तयार केलेले आहेत. यामध्ये आपण मिल्क पावडर घातलेली असल्यामुळे चवीला अगदी खव्याच्या मोदकाप्रमाणे किंवा माव्याच्या मोदकाप्रमाणे लागतात. मौसूत होतात आणि अगदी छान असे तोंडात टाकताच विरघळतात.
तर असे हे मोदक एकदाच बनवून ठेवले की 8 ते 10 दिवस व्यवस्थित टिकतात। त्यामुळे गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी किंवा खिरापतीसाठी तुम्ही हे नक्कीच देऊ शकता। तोंडात टाकताच विरघळणारे, पेढ्याप्रमाणे मऊसूत असे हे बेसनाचे मोदक तुम्हाला तर आवडतीलच, पण तुमच्या लाडक्या बाप्पाला सुद्धा खूप जास्त आवडतील। त्यामुळे एकदा नक्की करून बघा आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर जरूर एक लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।